नमस्कार मंडळी, नागपंचमी इली आणि आमच्या गावातल्या कुंभारवाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पारंपरिक पद्धतीने म्हणजे हातान नागोबा बनवले जातात। आणि हे नागोबा इकडची जी माणसं असतात, जी ठराविक माणसं नागोबा बनवतात, तीच माणसं प्रत्येक घरात नेऊन नागोबा देतात आणि हे नागोबा डोक्यावरून घेऊन जातात। गाडीयन नाही, ठरलेली घरं असं दरवर्षीची त्या घरात नेऊन हे नागोबा दिले जातात। आणि असे सुंदर सुंदर नागोबा हे नागोबा लहान मुलांनी बनवलेत। आजकाल आपण बघतो की मुलं मोबाईल घेऊन बसतात, तर आमच्याकडे जी पद्धत आहे तुमका मी दाखवते चला। हो आमचं कुंभारवाडो खाली असं रस्तो आणि रस्त्याच्या खाली अशी वाडी बसली आहे। आता बरीचशी झाडा वाढली त्याच्यामुळे घरा दिसत नाही, पण लांब लचक अशी ही वाडी आहे। हे आमचे भाई काका, वय वर्ष 70, पण अजूनही लोकांकडे मजुरेक जातात, जमात तसा काम करतात आणि आपला कुटुंब चालवतात। गेल्या कित्येक वर्षांच्या परंपरेनुसार भाई काका आणि कुंभारवाड्यातली काही माणसं हाती नागोबा बनवतात आणि घराघरात नेऊन पोचवतात। सगळे हातानच बनवतात, साचून आहे तुमच्याकडे? साच्यातले पण थोडे जास्त ते हाताने जातात। हातान ते बरोबर एका आकाराचे येतात सगळे। काका बनवतात हाताने, मी हात साच्यानेच काढले थोडे, बाकी सगळे हाताने। दरवर्षी करतात तुम्ही? खूप वर्षाची ह्या तुम्ही किती एका म्हणजे किती एका वर्षात बनवू शकता तुमका? आता आम्ही थोडे कमी केले, पहिले आम्ही सबंध गावात देव बऱ्याचशा, आता हे 2-3 वाडी एकच येतो, कुंभणसवाडी, गावठणवाडी, सोलसुलावाडी, बोंडाकाळवी, चिखलणवाडी, मुननकरवाडी आणि कुंभारवाडी। भोमवाडी आता आम्ही जरा कमी केले, म्हणजे लांब पडतात, टोपलेत घासतात ना, प्रॉब्लेम जाता। आणि आता पहिल्या घरा प्रत्येक घरांका कंपाऊंड। नागपंचमीच्या आधी काही दिवस भाई काका आणि त्यांच्या कुटुंबातली माणसं नागोबा बनवचं काम सुरू करतात। त्याच्यासाठी लागणारी माती आणि रंग आता विकत आणूचे लागतात। विशेष म्हणजे नागोबा विकून 4 पैसे कमवचे हो, ह्याच्या मागचा उद्देश नसान पिढ्यानपिढी चलत दिलेलो वारसो जपाचो, ह्याच्यासाठी ह्यो सगळं खटाटोप। नागपंचमीच्या आधी 15 दिवस ह्या काम सुरू होता आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी हीच माणसा तयार झालेले नागोबाचे मूर्ते टोपलेत भरून ते टोपले डोक्यावर घेऊन घराघरात नेऊन पोचवतात। या अवाठात साधारण 10-12 लहान लहान मुलं असतात, मराठी शाळेत आणि हायस्कूलात जाणारी। ती सगळी मुलं नागोबाचे मूर्ते घडवूक मदत करतात। एकूण बनवल्या जाणाऱ्या नागोबाच्या मूर्तींपैकी जवळपास 70% मूर्ते हे हाती घडवले जातात आणि उरलेले 30% मूर्ते साच्यान घडवले जातात। हे हाती घडवलेले मूर्ते किती सुरेख दिसतात ना। मी भाई काकांका गेली 10 वर्षा ओळखते। जेव्हापासून मी त्यांका बघितलंय ते असत तशीच असत। मी त्यांका कधी रिकामी बसलेला बघूक नाही, जमात तसा काम करून ते आपल्या कुटुंबाचा पोट भरतात। ह्या सुरकुतलेल्या हातांनी अनेक पावसाळे बघितलेत। सुखी, समाधानी आणि निरोगी आयुष्य कसा जगाचा ह्या पिढीकडून शिकायचा। आमच्या कुंभारवाड्यातल्या लोकांबद्दल माका नेहमीच आपुलकी आणि आदर वाटता। इकडे कोणीच तुमका रिकामी बसलेला दिसता नाही। जे नोकरीक असत ते सकाळीच उठून नोकरीक जातात, बाहेर माणसं आपापल्या कामाक जातात, कोण काजू कारखान्याक जाता, कोण कोणाकडे मजुरीक जाता। ज्यांका अगदीच घराबाहेर पडणं शक्य नाही त्यांनी गोरवा कोंबडी पाळलीत, कोण शेती करता, भाजीपालो पिकवता। प्रत्येक जण आपापल्या परीन कष्ट करून आपापल्या कुटुंबाक हातभार लावता। ही माणसा परिस्थितीन जरी गरीब असली तरी कलेन मात्र श्रीमंत असत। आजच्या कोकणातल्या श्रीमंत माणसांच्या 19व्या भागात मी भाई काकांका आणि आमच्या कुंभारवाड्यात तुमच्यापर्यंत पोहोचवते। हल्ली असं चित्र बघूक मिळणार तसं दुर्मिळ झाला, पण आमच्याकडे अजूनही ही परंपरा जपली जाता, ह्याचा माका खूप अभिमान असा, तर म्हटलं यंदा तुमच्यापर्यंत पण पोहोचवूया। चला ते आता